हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी सध्या आहे दापोलीमध्ये आणि दापोलीमध्ये हा जो माझ्या मागे दिसतोय हा आहे दापोलीमधील लाडघर बीच. तर मी ज्यावेळी दापोली प्लॅन करत होतो तर दापोलीमध्ये तुम्ही कुठे राहू शकता आणि चांगले स्टेचे किंवा होमस्टेचे ऑप्शन्स कुठे अवेलेबल आहेत हे मला तितक्या चांगल्यारीत्या दिसलं नाही कुठे यूट्यूबवर म्हणा किंवा गुगलवर म्हणा. तर मग मी ह्या व्हिडिओमध्ये मी आज ट्राय करणार आहे की तुम्ही दापोलीला लाडघर बीचला येत असाल तर इथे तुम्ही चांगले कुठल्या ठिकाणी राहू शकता आणि तुमची चांगली राहण्याची सोय कुठे होऊ शकते यांचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर्स, रूम टूर्स मी ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ह्या ज्या होमस्टेज वगैरे आहेत त्यांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतील. तर तिथे तुम्ही फोन करा, व्हॉट्सअपवर त्यांच्या रूमचे फोटो मागवा आणि फोटो आवडले त्याच्यानंतर तुम्ही इथे बुकिंग करा. तर इथे फोनवर बुकिंग करा जेणेकरून तुम्हाला त्या सीझन वाईजची जी प्राईज आहे ती तुम्हाला कळेल. तर हा एक व्हिडिओ दापोली प्लॅन करत असाल तर तुमच्या सर्वांसाठी. तर आता जे तुम्ही रूमचे ऑप्शन बघाल किंवा होमस्टेचे ऑप्शन बघाल तो हा जो लाडघरचा बीच दिसतोय त्याच्यासमोरच एक्झॅक्टली इथेच ह्या सगळ्या रूम्स अवेलेबल आहेत. तर तुम्हाला एकदम मस्त सी व्ह्यू असा तुम्हाला ह्या रूममधून बघायला मिळेल. तर खूप चांगले ऑप्शन्स आहेत आणि प्रीमियम लेवलपासून साधे होमस्टे इथे अवेलेबल आहेत आणि इथे तुमची खाण्याची आणि राहण्याची चांगली सुविधा होऊ शकते. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे जेवण तुम्हाला इथे मिळून येतं. तर तुम्हाला मी जसं मेन्शन केलं तर तुम्ही यांना फोन करा, त्यांचे फोटो बघा रूमचे आणि त्याच्यानंतर इथे बुकिंग करा. तर अजून काही ऑप्शन्स आहेत स्टेचे ते मी तुम्हाला दाखवतो, तो बघत राहा. लाडघर बीचवर ज्यावेळी तुम्ही येता तर इथे टर्टल नेस्टिंग पण होतं. तर इथे हे तुम्हाला दिसतंय ते इथे समुद्री कासव इथे येतात आणि इथे त्यांच्या अंड्यांचं इथे अंडी देतात बेसिकली आणि इथे त्यांचं रक्षणही केलं जातं. एक सेफ झोन त्यांना इथे पुरवली जाते आणि इथे नंतर ते हॅचिंग झालं अंड्यांचं की इथून ती पिल्लं बाहेर पडतात आणि त्यांना तिकडे समुद्रात सोडतात. तर हाही एक चांगला इथे तुम्हाला जो इव्हेंट होतो तो बघता येतो. तर इथे येण्यासाठी ऑक्टोबर ते मे या कालावधीत तुम्हाला इथे यावं लागेल.
तर हे होते सर्व ऑप्शन तुम्ही दापोली लाडघर बीचमध्ये कुठे राहू शकता. तर बीचच्या आसपास असणारे हे ऑप्शन खूप चांगले आहेत आणि चांगली सर्व्हिसही इथे अवेलेबल आहे आणि चांगली लोकं आहेत आणि सगळ्यांची चांगला माझा संवाद झाला आणि चांगल्या प्रकारे ही तुमची उठबस इथे होते. तर इथे आलात तर बिनदिक्कत इथे तुम्ही बुकिंग करू शकता. तर बुकिंग परत एकदा सांगेन, त्यांना फोन करा, फोटो मागवा आणि त्याच्यानंतरच इथे बुकिंग करा. तर आय होप हा दापोली लाडघर बीचचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर यासोबतच दापोलीमध्ये तुम्ही अजून कुठे कुठे फिरू शकता याचीही माहिती मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये देणार आहे. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करणं खूप जरुरीचं आहे. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्या सर्वांसाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह, लव्ह अँड एक्सप्लोअर. बाय अँड टेक केअर गाईज. आणि हा लाडघर बीच.